नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवलेले. आज मी मस्त असे काळेवाले गुलाबजामुन बनवलेले आहेत. खूप टेस्टी अशी रेसिपी आहे. पूर्ण टिप्ससोबत तुम्हाला सांगणार आहे, तर पूर्ण रेसिपी नक्की बघा तुम्ही. तर पाहू शकता का रसरशीत एकदम छान आणि एकदम कमीत कमी मैद्याचा वापर करून बनवलेले आहेत. आता सगळ्यात पहिलं तर मी ना इथं मावा घेतलेला आहे. 400 ग्राम एवढा मावा होता आणि त्याच्यामध्ये ना फक्त मोजून 4 चम्मच एवढे मी मैदा टाकलेला आहे. तर मी हे अंदाजावर टाकलेले 4 चम्मच बरोबर आहेत. तर जो आपण डाळ भातासाठी वापरतो ना तो चम्मच आपण वापरायचा आहे. आता याच्यामध्ये दुधाचा आणि पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे. मी त्याच माव्यामध्येच मी हे सगळं पीठ मळून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये ना चिमूटभर 2 चिमूट एवढे खायचा सोडा टाकलेला आहे. परत व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. तर बघा त्याच ह्याच्यामध्ये व्यवस्थित मळून झालेला आहे आणि एक हे 15-20 मिनटं आपल्याला त्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. तर इथं बघा 20 मिनटं झाले होते. मी 15-20 मिनटं साईडला ठेवून दिले होते. मस्त असं आपलं पीठ मुरलेलं आहे. मी इथं गोळे बनवून बघणार आहे. आता बघा गोळे बनतात ते मस्त असे. आता तुम्हाला जशा आकाराची पाहिजे तशा आकाराची तुम्ही बनवू शकता गोळे. कोण लांब बनवतं, कोण गोल बनवतं. आता मी गोलच बनवते, मला लांब नाही आवडत. तर बघा काळे गुलाबजाम बनवण्यासाठी ना कमीत कमी मैद्याचा वापर करून काळे गुलाबजाम बनले जातात आणि ते हॉटेलसारखे एकदम खव्याचे लागतात ना, एकदम माव्याचे गुलाबजाम तशा पद्धतीने लागतात. आपण हे घरी बनवले तर मस्त असे होतात. तर इथं मी तेल ठेवलं होतं तापायला. आता तेल गरम झालेलं होतं तर लगेच मी गुलाबजाम सोडलेले आहे. त्याच्यामध्ये साईडला मी चाचणी बनवायला ठेवणार आहे. तर चाचणीसाठी 2 वाट्या एवढं मी साखर टाकलेली आहे. साखर भिजेल एवढं पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं त्याची पाक बनवून घ्यायचा आहे गुलाबजामचा. आता इथं गुलाबजाम बघा जास्त आपल्याला फ्राय करायची गरज नाही. आता आपण थोडं फ्राय केलं ना ते काळे बरोबर होतात गुलाबजामुन. तर इथं गुलाबजाम फ्राय झालेले आहेत. आता इथं आपला पाक पण शिजलेला आहे. पाक थोडासा आपल्याला थंड करायचा. थंड केल्यानंतर पाक आपल्याला गुलाबजामुनमध्ये टाकायचं आहे. गरम गरम ह्याच्यामध्ये पाक टाकायचं नाही. मी इथं एका बाउलमध्ये सगळे गुलाबजाम काढून घेतले होते आणि थोडासा कढईमधला पाक थंड झाला की आपण त्या गुलाबजाममध्ये टाकलेले आहेत. आता पाकामध्ये मी थोडंसं केसर टाकले होतं. तुम्ही वेलची पावडर पण टाकू शकता. आता इथं बघा मस्त असे गुलाबजाम झालेले आहेत आणि मी तुम्हाला एक 20 मिनटानंतर एक अर्धा तासानंतर मी गुलाबजाम दाखवते तोडून. तर एवढे टेस्टी झाले होते ना, खरंच मुलांना तर एवढे आवडले. तुम्ही पण नक्की माझी ही रेसिपी ट्राय करा. आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली. चला तर मग या तुम्ही पण खायला मस्त अशी रसरशीत काळे गुलाबजामुन. चला तर मग